INDTV न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी INDTV न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑल वर सेट करा। संवाद या निमित्ताने तोरणमाळ परिसरातील कुंड्या या गावी आहोत। अतिशय ग्रामीण भागातील आणि दुर्गम भागातील हे गाव आहे आणि या ठिकाणी या परिसराचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, सीताराम पावरा, ज्यांनी या ठिकाणी येऊन कपडे वाटपचा एक कार्यक्रम घेतलेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका कार्यक्रम काय आहे। काय सांगाल दादा? तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील एक गाव आहे। त्याच्यानंतर या भागामध्ये तोरणमाळ गटामध्ये जवळपास 17 गावं एकत्र येत असतात। तर अजूनपर्यंत या एरियामध्ये अजून म्हणजे लाईट नाही। स्वातंत्र्यानंतर आज 75-76 वर्ष उलटून गेलेत तरी लाईट नाही। तर आमची या भागातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व नागरिक यांच्यातर्फे आम्ही 2017ला मी सरपंच असताना माननीय श्री बावनकुळे साहेब, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केलेली होती की तोरणमाळ भागामधील 33 kV सबस्टेशन हे मंजूर झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावाला लाईट कशी दिली जाईल या पद्धतीने तुम्ही नियोजन करा अशी आमची मागणी होती। ती आमची मागणी यावेळेस आता महायुतीच्या सरकारने मंजूर केलेलं आहे आणि त्या उद्घाटनाप्रसंगी अजितदादा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिलदादा पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अभिजितदादा मोरे यांच्या आदेशाने या भागातील त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सर्व 3,500 ते 4,000 कलाकारांना आम्ही कपडे वाटप करून की त्यांचं एकदम स्वातंत्र्यानंतर आम्हाला लाईट मिळाली याचा आनंद या भागातील हे सगळं कलाकारांमध्ये दिसून येईल आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या जय्यत स्वागतासाठी आतापासूनच जोरदार तयारीसाठी लागलेलो आहोत। राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे या ठिकाणी दौऱ्यावर येत असल्याकारणाने येथील कलाकारांना कपडे वाटपचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो हे सर्व कलाकार या ठिकाणी बसलेले आहेत। पावा वादक आहेत, बाकीचे आणखीन भजनी मंडळं आहेत। विविध गावांना, तोरणमाळ परिसरातील विविध गावांना या ठिकाणी जे कलापथक आहेत त्यांना सर्वांना वेगवेगळ्या कलरमध्ये हे कपडे वाटपचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे, जेणेकरून आदिवासी बांधवांमध्ये मनवल्या जाणाऱ्या वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी हा कपडे वाटपचा कार्यक्रम जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेला आहे।